हाय, वेलकम टू चॅप्टर 4 प्राथमिक आर्थिक क्रिया। या प्रकरणामध्ये आपण सर्वप्रथम आर्थिक क्रिया म्हणजे काय ते बघू। माणसाच्या ज्या क्रियांमधून त्याला पैसा मिळतो त्याला आर्थिक क्रिया म्हणतात। सर्व देशांमध्ये आर्थिक क्रियांची 4 प्रकारांमध्ये विभागणी केली जाते। प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया, तृतीय आर्थिक क्रिया आणि चतुर्थक आर्थिक क्रिया। देशाची लोकसंख्या या सर्व आर्थिक क्रियांमध्ये विभागली जाते की ज्याच्या आधारावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते। याशिवाय कोणत्या देशाची किती लोकसंख्या कुठल्या आर्थिक क्रियेत गुंतलेली आहे यावरून त्या देशाचा विकास किती झाला हे लक्षात येत असते। शिवाय विकासासाठी काय बदल करणे आवश्यक आहे, विकासाच्या योजना कुठल्या प्रदेशात काय असायला पाहिजे यासाठी आर्थिक क्रियांचा अभ्यास करणे आवश्यक असते। हाच मुद्दा आपण आणखी एका उदाहरणाने समजून घेऊ। सुपर मार्केटमध्ये नेहमी आपण जात असतो, तर या सुपर मार्केटमध्ये नेहमी ग्राहकांचा अभ्यास केला जातो। त्याच्या सवयी आवडीनिवडीवर लक्ष ठेवले जाते। ते कोणत्या वस्तू वारंवार नेतात यानुसार ते वस्तूंवर ऑफर देणे, विक्री वाढवण्यासाठी विविध योजना आखत असतात। यावरून त्यांना ग्राहकांची भविष्यात कोणत्या वस्तूची मागणी जास्त राहील याचा अंदाज घेऊन तशी खरेदीही करून ठेवता येते। म्हणजेच रोजच्या विक्रीच्या आकडेवारीवरून पुढील योजना आखता येतात। याच पद्धतीने गव्हर्नमेंटने सुद्धा किती लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे यावरून आपल्या योजना आखत असते। जसे कोणत्या आर्थिक क्रियांमध्ये अधिक रोजगार निर्माण होऊ शकेल, कोणत्या क्षेत्रात अधिक मागणी आहे याची सरकारला कल्पना आर्थिक क्रियांच्या अभ्यासावरून येत असते। यासाठीच आपल्याला प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय आर्थिक क्रियांचा अभ्यास भूगोल विषयामध्ये करावयाचा आहे। या प्रकरणात आपण फक्त प्राथमिक आर्थिक क्रियांचा अभ्यास करणार आहोत। जे लोक संपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहेत, म्हणजे जे संसाधनाचा प्रत्यक्ष वापर करून किंवा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात, जसे मृदा, पाणी, वनस्पती, त्यांच्या घराचे साहित्य, खनिजे यावर त्यांचे दैनंदिन जीवन अवलंबून असते। यावर आधारित आर्थिक क्रियांमध्ये मोठी लोकसंख्या गुंतलेली असते। जसे शिकार, फळे, कंदमुळे गोळा करणे, पशुपालन, शेती, मासेमारी, लाकूडतोड, खाणकाम इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत। तर आपण आपल्या पुस्तकामधील प्रकरणाला सुरुवात करत असताना सुरुवातीलाच आपल्याला दिलेलं आहे की नकाशाशी मैत्री। यामध्ये आपल्याला जग प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया या नकाशामध्ये सर्वच प्राथमिक आर्थिक क्रिया दर्शविलेल्या आहेत। तर या नकाशाचे निरीक्षण करा। सुरुवातीला आपण सूची बघू। सूचीमध्ये शेती, त्यासाठी थोडा ग्रीनिश कलर वापरलेला आहे। सूचीचा तुम्ही अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला नकाशाचा अभ्यास करणे आणि त्याच्यावर पूर्ण प्रकरण हे अवलंबून आहे। पूर्ण प्रकरणामध्ये ह्या नकाशावरूनच आपल्याला स्पष्टीकरण देता येतं, चर्चा पण करता येते। तर थोडा त्यानंतरचा फिका जो रंग दिसतोय तो पशुपालनासाठी वापरला आहे। निळी जाड रेष जी आहे आकाशी कलरची ती मासेमारीसाठी वापरलेली आहे। गुलाबी रंगाचा स्टार जो वापरलाय तो खाणकामासाठी वापरलाय आणि त्यानंतरचं जे चिन्ह आहे ते लाकूडतोड या व्यवसायासाठी वापरलं आहे। आणि अशा ह्या 5ही प्राथमिक आर्थिक क्रिया ह्या आपल्याला नकाशामध्ये दर्शविलेल्या आहे। त्याचं वितरण आपल्याला ह्या नकाशामध्ये त्याचं निरीक्षण करता येतं आणि आपल्याला ह्या पूर्ण प्रकरणाची कल्पना, त्याचं वितरण यावरून लक्षात येतं। जसं की यावरून आपण थोडासा ढोबळ मनाने अभ्यास जर केला तर पूर्ण अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडे पॅसिफिक महासागरामध्ये निळी रेष पूर्ण उत्तरेकडून दक्षिण टोकापर्यंत आपल्याला गेलेली दिसते। म्हणजे याचाच अर्थ असा होतो की या ठिकाणी मासेमारी व्यवसाय हा पूर्ण पश्चिम किनाऱ्यावर
पॅसिफिक महासागरामध्ये केला जातो. याशिवाय अंटार्क्टिक महासागर बघा, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारपट्टी, या ठिकाणी सुद्धा पूर्व किनारपट्टीवर आपल्याला ही निळी रेष ओढलेली दिसते. म्हणजे हा पूर्ण किनारवर्ती भागामध्ये मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्या ठिकाणी ग्रँड बँक, सबल बँक, जोसेफ बँक ह्या सुद्धा विकसित झालेल्या आपल्याला आढळून येतात. त्याशिवाय युरोप खंडाच्या वायव्येकडे बघा आपल्याला दिसते डॉबर बँक, या ठिकाणी मत्स्य केंद्र मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. त्याशिवाय हा पूर्ण किनारा आपल्याला मासेमारीसाठी विकसित झालेला आढळून येतो. त्यानंतर आफ्रिकेचा दक्षिण भागामध्ये मासेमारीचा विकास झालेला दिसतो आणि आशिया खंडाच्या पूर्वेकडे आपल्याला मत्स्य व्यवसाय विकसित झालेला आढळून येतो. याशिवाय ऑस्ट्रेलियाचं आग्नेय भाग, या ठिकाणी सुद्धा न्यूझीलंडच्या सुद्धा ईशान्येकडे आपल्याला मासेमारी व्यवसाय होत असलेला आढळून येतो. हे झालं मासेमारीचं, जे अगदी बघितल्याबरोबर आपल्या चटकन लक्षात येत आहे. याशिवाय आपल्याला दुसरं जे स्पष्ट दिसत आहे ते म्हणजे गुलाबी रंगाचे स्टार. हे स्टार सुद्धा आपल्याला थोडं निरीक्षण तुम्ही जर केलं तर लक्षात येईल की उत्तर गोलार्धाच्या उत्तरेकडे म्हणजे 30 ते 60 अंशापर्यंत समशीतोष्ण कटिबंधामध्ये खाणकाम व्यवसाय आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. म्हणजेच ज्या ठिकाणी गुलाबी स्टार आहे त्या ठिकाणचा प्रदेश हा खनिजांनी समृद्ध असा प्रदेश आहे. त्यानंतर लाकूड तोडसाठी जे चिन्ह वापरलेलं आहे ते सूचीपर्णी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मृदू असं लाकूड, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये मागणी आहे, असं लाकूड या ठिकाणी आढळतं. तर पुढच्या स्लाइड मध्ये बघू. या ठिकाणी आपल्याला आकृती 4.1 ज्या नकाशाचं आत्ताच आपण निरीक्षण केलंय त्यामधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हा जो प्रश्न आहे जवळपास 12 प्रश्न आहे. त्या 12ही प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखविलेले आहे. सूचीमध्ये आपण जे बघितले होते शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये जे व्यवसाय अंतर्भूत होतात त्या सर्व व्यवसायांचे वितरण 4.1 मधील नकाशामध्ये दर्शविलेले आहे. तर दुसरा प्रश्न आहे, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणकोणत्या अक्षरवृत्ता दरम्यान आढळतो. आताच आपण जे नकाशाचं थोडंफार निरीक्षण बरोबर जे केलं होतं त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं 30 ते 60 उत्तर अक्षरवृत्ता दरम्यान आपल्याला लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने केलेला आढळून येतो आणि तेही उत्तर गोलार्धात, कारण दक्षिण गोलार्धात 30 ते 60 अक्षांशावर जमिनीचे प्रमाण हे कमी आहे आणि जलाशयाचे प्रमाण हे जास्त आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणकोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाहीत, त्यांचे कारण काय असावे. तर आधीच्या नकाशा जर आपण बघितला तर बघा सर्व खंडामध्ये आपल्याला सूचीमध्ये दिलेले रंग किंवा ते चिन्ह आपल्याला आढळून येतात. फक्त अंटार्क्टिका खंडामध्ये आपल्याला कोणत्याही सिंबल दिसत नाहीये, कोणतेही चिन्ह दिसत नाही. याचाच अर्थ या ठिकाणी प्राथमिक आर्थिक क्रिया काय, कोणतीही द्वितीय तृतीय कुठलीही आर्थिक क्रिया केली जात नाही, कारण हा पूर्ण प्रदेश हा खंड बर्फाच्छादित असतो वर्षभर आणि त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्ती किंवा लोकसंख्या अतिशय विरळ आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कोणतीही प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा कोणतीही आर्थिक क्रिया आढळत नाही.
मासेमारी व्यवसाय महासागरांमध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावे? तर नकाशाचं आपण निरीक्षण करा की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दंतूर असा समुद्र किनारा लाभलेला आहे, ज्या ठिकाणी दोन सागरी प्रवाह आणि उष्ण आणि शीत सागरी प्रवाह एकत्र येतात, अशा ठिकाणी आपल्याला प्लवंग नावाची जे खाद्य माशांचे आहे त्याचे उत्पादन किंवा त्याची निर्मिती ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. पण याची निर्मिती ज्या ठिकाणी माशांचं खाद्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असेल अशा ठिकाणी आपल्याला मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आढळतो. मग त्याचे कारण असे आहे: दंतूर किनारपट्टी, भूखंड मंच, उथळ सागरी किनारा, तसेच त्या भागात प्लवंग नावाचे खाद्य माशांचे ज्या ठिकाणी अधिक आढळून येते त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आढळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे: युरोप खंडात कोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात? कोणत्या आर्थिक, आपण या प्रकरणामध्ये प्राथमिक आर्थिक क्रियांचाच विचार करतो आहे, म्हणून प्राथमिक आर्थिक क्रियांमधील शेती, खाणकाम, मासेमारी, लाकूडतोड व पशुपालन या आर्थिक क्रिया युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. समुद्रामध्ये दर्शवलेले खाणकामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवत असेल? आता समुद्रामध्ये खाणकाम म्हटल्यानंतर समुद्रामध्ये जलाशयामध्ये आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे मोठ्या प्रमाणात मिळत असतात, म्हणजेच समुद्रामध्ये दर्शवलेले खाणकामाचे चिन्ह खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन दर्शवितात. कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही आणि का? आधीच्या प्रश्नामध्ये जे उत्तर होतं तेच उत्तर या ठिकाणी पण आहे. अंटार्क्टिका खंडात खाणकाम व्यवसाय किंवा कोणत्याही आर्थिक क्रिया आढळत नाही. कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर कुठल्याही आर्थिक क्रियेवर हा प्रश्न जर आला तर त्याचे कारण फक्त एकच आहे की हा संपूर्ण प्रदेश जास्तीत जास्त काळ जवळपास 8 ते 10 महिनेपर्यंत बर्फाच्छादित असतो आणि त्या कारणाने या ठिकाणी लोकसंख्या अतिशय विरळ आढळते आणि म्हणून या ठिकाणी खाणकाम किंवा कोणतीही आर्थिक क्रिया आढळत नाही. जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते? अगदी नकाशाला जर आपण सहज जरी बघितलं तरी लक्षात येते की पॅसिफिक महासागरामध्ये सर्वात जास्त मासेमारी व्यवसाय केला जातो. मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात? तर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे खाणकाम, मासेमारी, लाकूडतोड या प्राथमिक क्रिया केल्या जातात. आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात? शेती, वृक्षतोड आणि खाणकाम या आग्नेय आशियातील बेटाच्या समूहावर आर्थिक क्रिया केल्या जातात, कारण या ठिकाणी जंगल हे घनदाट असतं, खनिजांनी हे समृद्ध असे बेट आहे. याशिवाय ज्या ठिकाणी सपाट असा भूप्रदेश त्यांना मिळतो किंवा पर्वताचा टेकड्याचा उतारावर सुद्धा या ठिकाणी पायऱ्या पायऱ्यांची शेती करून लोक आपल्यासाठी अन्नधान्य हे पिकवत असतात. चारही गोलार्धाचा विचार करता कोणत्या गोलार्धात शेती व्यवसाय कमी आढळतो? तर दक्षिण गोलार्धात शेती व्यवसाय हा कमी आढळतो. सर्वात शेवटचा आणि 12वा प्रश्न आहे: शेती क्षेत्राचा अक्षांकीय विस्तार आणि हवामान याबद्दल टिप लिहा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेतीवर माहिती बघणार आहोत, तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करणार. प्राथमिक आर्थिक क्रिया, प्राथमिक व्यवसाय. तर जे व्यवसाय थेट निसर्गाशी संबंधित असतात त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ शेती, मासेमारी इत्यादी. त्यानंतर प्राथमिक व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. आपण जेवढं आता
पहिल्या 4.1 मधल्या नकाशाचं प्रश्नाचे उत्तर दिले, त्याच्यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल. त्यालाच मी परत काही मुद्द्यांमध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते. यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भागात वेगवेगळे प्राथमिक व्यवसाय चालतात. या नैसर्गिक साधन संपत्तीवर तेथील नैसर्गिक घटक व नैसर्गिक आपत्तींचा परिणाम हा होत असतो. या व्यवसायात श्रमाच्या मानाने मोबदला हा कमी मिळतो. वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी आणि मनुष्यबळाला यंत्राची मदत मिळावी इत्यादीसाठी प्राथमिक आर्थिक व्यवसायातही आपल्याला आता यांत्रिकीकरण झालेले आढळून येते. तर यानंतर आपण ह्या प्राथमिक आर्थिक क्रियांमधला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे शिकार. शिकार याची माहिती बघू. पण त्याआधी मी थोडस बोलते की सर्वप्रथम आपण जेव्हा शिकार या आर्थिक क्रियाचा अभ्यास चालू करणार आहोत तेव्हा आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आदी मानवाचा इतिहास आपण सर्व जाणतोच. मानव सुरुवातीच्या काळात शिकार करून आपले उदरभरण करीत होता. त्यानंतर अग्नीचा शोध लागला व तो अन्न शिजवून खाऊ लागला. त्याचे संपूर्ण जीवन जंगलावर अवलंबून होते. अन्न, वस्त्र व निवारा जंगलामधूनच तो मिळवत होता. पृथ्वीवर सर्व हवामानाच्या प्रदेशात शिकार ही आर्थिक क्रिया केली जाते. बाजूच्या चित्रामध्ये अगदी आदी मानव जी शिकार करत होता म्हणजे अगदी जुन्या त्याला जंगलामध्ये जे काय मिळत होतं निसर्गाच्या सानिध्यात राहून दगडाने किंवा झाडाच्या काड्या तोडून त्याचे धनुष्यबाण करून अशा पद्धतीने तो शिकार हा आपला अन्नासाठी म्हणूनही करत होता. शिवाय आपल्या संरक्षणासाठी सुद्धा तो शिकार करीत होता. कारण तो जंगलातच तो राहायचा तेव्हा ह्या पशूंपासून त्याला धोका असायचा. त्या कारणाने सुद्धा तो शिकार करीत असे. अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत व काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगभर व्यावसायिक शिकारीवर बंदी आहे. तसेच प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवीन कायदे करण्यात आले आहेत. सध्या स्थितीत काही जमाती त्यांच्या चरितार्थपूर्तीसाठी शिकार करतात. तर आपण त्याचं वितरण बघू. हा जो नकाशा दिला आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व हे जे वितरण मी सांगणार आहे ते सर्व देश तुम्ही बघू शकता. दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटातील बुशमॅन, विषुववृत्तीय सेल्वास घनदाट जंगलातील पिग्मी, बोरा इंडियन, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, अंदमान निकोबार मधील सेंटिनल, जरावा, ओंग इत्यादी आदिम जमाती ह्या शिकार करून आपला चरितार्थ चालवतात. त्यानंतर वळूया कंदमुळ फळं गोळा करणे. पृथ्वीवर सर्व हवामानाच्या प्रदेशात जसे उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि शीतकटिबंधामध्ये निसर्गावर आधारित ही आर्थिक क्रिया केली जाते. समशीतोष्ण कटिबंधात मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते. येथील फळे हे चवदार असतात. जगात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. उदाहरणार्थ सफरचंद, पियर, पीच, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादी हे सर्व रोख पैसा देणारी फळे आहेत व याला बाजारपेठेत मोठी मागणी सुद्धा आहे. सदाहरित जंगलात वनौषधी मोठ्या प्रमाणात मिळतात, ज्यावर साधी प्रक्रिया करून सुद्धा बाजारपेठेत त्याला आणले जाते. आणि यावरून आपल्याला याचे आर्थिक महत्व म्हणजे कंदमुळ फळ गोळा करणे याचे आर्थिक महत्व आपल्याला कळले असेल अशी अपेक्षा करते. आणि आपल्याला पुस्तकामध्ये जी माहिती दिली आहे ती थोडक्यात परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. फळे, कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय वनावर आधारित असून जगातील अनेक लोक हा व्यवसाय करतात. वनातील फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती गोळा करून
आपला उदरनिर्वाह चालवतात. याशिवाय झाडांपासून मिळणारा डिंक, राख, लाख, मध, मेण इत्यादी सारखे पदार्थही गोळा करतात. उदाहरणार्थ खैरापासून कात मिळवला जातो. या काही पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांचे व्यापारी तत्वावर देखील संकलन होते. जगातील सर्व प्रदेशांमध्ये फळे, कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय चालतो. विषुववृत्तीय प्रदेशातील वने मात्र अत्यंत दाट व सदाहरित असतात. तेथील हवामान दमट असते. सरपटणारे प्राणी व कीटक यांचाही उपद्रव तेथे होत असतो. म्हणून या प्रदेशात विविध वस्तू गोळा करण्याचा व्यवसाय व्यापारी तत्वावर करता येत नाही. यानंतर वळूया सांगा पाहू. आकृती 4.1 म्हणजे जो पहिला आपण नकाशाशी मैत्री जो नकाशा बघितला होता त्या नकाशाचे निरीक्षण आपण केले होतेच. त्या आधारावर खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूड तोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केला जातो? तुम्ही थोडं पुस्तकामधील नकाशाचं निरीक्षण करा आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय केला जातो? सांकेतिक चिन्ह जे सूचीमध्ये दिले आहे ते सर्वप्रथम आपण त्याचा अभ्यास बारकाईने करायचा आणि त्यानंतर ते सांकेतिक चिन्हाचा अभ्यास झाल्यानंतर ते व्यवस्थित लक्षात ठेवून त्या ठिकाणी जसं की आपण बघितलं होतं मासेमारी पूर्ण ब्ल्यू कलरची लाईन आहे म्हणजे आपल्याला मासेमारीवरचा कुठलाही प्रश्न आला तर ती ब्ल्यू कलरच्या आपण लाईनला ऑब्झर्व करणार. अशा प्रकारे त्यासाठी जे जे सिम्बॉल चिन्ह वापरले आहे ते आधी लक्षात घ्यायचे आणि ते सर्वात जास्त कुठे आहे त्यानुसार किंवा सर्वात कमी कुठे आहे किंवा पूर्ण वितरण जर विचारलं असेल तर ते पूर्ण वितरण आपल्याला देता येतं. तर चला बघू आपण. मी तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये प्रश्न आणि त्याचे उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे की पहिला आहे, मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूड तोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केला जातो? तर नैऋत्य भारत, आग्नेय आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आग्नेय ब्राझील व ऑस्ट्रेलियाच्या काही भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर नंबर 2, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय केला जातो? तर ऑस्ट्रेलियामध्ये किनारपट्टीच्या भागात लाकूड तोड व्यवसाय केला जातो. थोडं जरी तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या हवामानाची कल्पना असेल की त्या ठिकाणी तिथलं स्ट्रक्चर कसं आहे त्याची कल्पना असेल तर त्याच्या पूर्ण मधल्या भागामध्ये हे वाळवंटी प्रदेश आहे. म्हणजेच तिथे लाकूड तोड व्यवसाय होणार नाही. तिथे जंगलच नाही तर लाकूड तोड व्यवसाय होणार नाही. तर पूर्ण किनारपट्टीचा भाग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट असं जंगल आहे आणि या ठिकाणीच लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठमोठे आपल्याला शहरं विकसित झालेले आढळून येतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे हवामान. जर आपल्याला कोणत्याही पूर्ण जगामधला हवामानाचा अभ्यास जर चांगला तुम्ही केला असेल वर्ग 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये तर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला 11वीचा अभ्यासक्रम खूप मदत करत असतो. तर ऑस्ट्रेलियामध्ये किनारपट्टीच्या भागात लाकूड तोड व्यवसाय हा केला जातो. प्रश्न तिसरा आहे, आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय आढळत नाही आणि त्याचे कारण काय असावे? आफ्रिका खंडाच्या उत्तर व ईशान्य बाजूस लाकूड तोड व्यवसाय आढळत नाही कारण या ठिकाणी सुद्धा वाळवंटी प्रदेशाचं प्रमाण हे अधिक आहे. ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी पडतं आणि वाळवंटी प्रदेश आहे, शुष्क हवामान आहे म्हणजेच त्या ठिकाणी वृक्ष आढळणार नाही आणि वृक्ष नाही म्हणजे जंगलही नाही, मोठ्या प्रमाणात जंगल नाहीये म्हणजेच लाकूड तोड व्यवसाय हा होणारच नाही. प्रश्न चौथा, लाकूड तोड व अक्षरवृत्तामधील संबंधावर टीप लिहा. जगामध्ये सर्वसाधारणपणे 30° उत्तर ते 60° उत्तर अक्षरवृत्त
तसेच दक्षिणेकडील काही भागांमध्ये लाकूड तोड व्यवसाय हा आढळून येतो. मात्र व्यापारी, हा ठीक आहे, हे पहिलं जे वाक्य आहे, जगामध्ये सर्वसाधारणपणे 30° उत्तर ते 60° उत्तर अक्षर उत्तर तसेच दक्षिणेकडील काही भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय हा आढळून येतो. अगदी हेच जे वाक्य पहिलं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक्सप्लेन करते की तसेच दक्षिणेकडील काही भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय, काही भागामध्ये, कारण काही भाग हा शब्द यासाठी वापरलाय, मी आधी पण तुम्हाला सांगितलं की दक्षिण गोलार्धात 30 ते 60° सर्वात जास्त प्रमाण हे जलाशयाचं आहे आणि जमिनीचं प्रमाण हे कमी आहे. म्हणजेच काही भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय चालतो. तर 30° उत्तर ते 60° उत्तर या दरम्यान हा जो टापू आहे हा समशीतोष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे. या ठिकाणी पश्चिमी वारे वाहतात आणि ते या ठिकाणी वर्षभर पर्जन्यवृष्टी देतात आणि त्यामुळे या ठिकाणी घनदाट जंगल तुम्हाला आढळणार नाही. जंगल हे आणि हा पाऊस सुद्धा रिमझिम असतो. या ठिकाणची वृक्षांची वाढ ही संथ गतीने होते. वृक्ष हे दाटी वाटेने वाढत नसून विरळ असे असतात आणि त्यांची उंची मात्र जास्त असते आणि त्या लाकडाचा हे टिकाऊ असतं, ते मऊ असतं आणि त्याच्यामुळे जगामध्ये याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. तर याचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे. जगामध्ये सर्वसाधारणपणे 30° उत्तर ते 60° उत्तर अक्षर उत्तर तसेच दक्षिणेकडील काही भागांमध्ये लाकूड तोड व्यवसाय हा आढळून येतो. मात्र व्यापारी तत्वावरील लाकूड तोड व्यवसाय हा 60° उत्तर अक्षर उत्तर दरम्यानच्या टुंड्रा प्रदेशातील सूचीकरणी अरण्याच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण तेथील लाकूड हे मऊ व टिकाऊ स्वरूपाचे असल्याने तसेच एकाच प्रकारची वने असल्यामुळे या प्रदेशात व्यापारी तत्वावर म्हणजे यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर लाकूड तोड व्यवसाय केला जातो. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय प्रदेशात लाकूड तोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही. या ठिकाणच्या हवामान वर्ग 11 मध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे, तरी पण मी परत रिपीट करते. विषुववृत्तावर सूर्यकिरण ही लंबरूप पडतात. लंबरूप पडत असल्यामुळे दिवस आणि रात्र याचा कालावधी हा एकसारखा असतो. तापमान हे जास्त असते आणि त्यामुळे रोज दुपारी 3 वाजतापासून आपल्याला या ठिकाणी वातावरण जसं आता सुरू आहे त्याप्रमाणे वातावरण हे पूर्ण चेंज होतं. हवा ही वातावरण इथलं चेंज होतं म्हणजे बदलतं, म्हणजे या ठिकाणी ढग येणं चालू होतं, त्यानंतर विजांचा कडकडाट होतो आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी रोज पडतो आणि पहाटे 4 नंतर हा पाऊस संपून जातो आणि सूर्योदय सुद्धा या दिवसाचा कालावधी मोठा म्हणजे सूर्योदय हा लवकर होतो आणि त्यानंतर तापमान जास्त म्हणजे कडक ऊन तापतं आणि म्हणजेच या ठिकाणी दलदलीचा प्रदेश, घनदाट जंगल आणि त्याच्या खाली मोठमोठे वृक्ष, वृक्षांचा आकार हा मोठा, त्याच्या खाली वाढणारे छोटे वृक्ष, त्याच्या खाली वाढणाऱ्या वेली आणि त्याच्या खाली सरपटणारे विषारी प्राणी, असं या ठिकाणचं पूर्ण वातावरण असल्या कारणाने या जंगलामध्ये शिरणे हे सुद्धा कठीण असतं. या ठिकाणी लोकसंख्या ही सुद्धा कमी आढळते आणि त्यामुळे लाकूड तोड व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर किंवा व्यापारी तत्वावर केला जात नाही. या ठिकाणी यंत्राचा वापर करणे सुद्धा कठीण आहे. तर याचं उत्तर आपल्याला स्लाइड मध्ये जे दिसत आहे ते बघू. विषुववृत्तीय प्रदेशातील दाट वने, कठीण लाकूड, कीटकांचे प्रमाण अधिक, रोगट हवामान, हिंस्र पशूंचे प्रमाण अधिक, यामुळे या प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला नाही. ह्या ज्या स्लाइड मध्ये आपण जो आपल्याला अभ्यास करायचा आहे ती आहे
पान नंबर 34 तक्ता 4.2 जो आपल्याला वहीमध्ये जरा प्रयत्न करा, आपल्या वहीत पूर्ण करा. उदाहरणादाखल तुम्हाला एक नमुना सोडवून दिलेला आहे. तक्ता क्रमांक 4.2 जगातील विविध वनातील लाकूडतोड व्यवसाय. कॉलम आहे 4 वनांचा प्रकार, प्रदेश, वनांची वैशिष्ट्ये, लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये. पहिलं जे आहे विषुववृत्तीय सदाहरित वने. याच्यामध्ये दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे, आफ्रिकेचा पश्चिम किनारा, आग्नेय आशिया, मलेशिया, पापुआ न्यू गिनी. त्यानंतर वनांची वैशिष्ट्ये, घनदाट वने एका छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती, कठीण लाकूड, वनांची दुर्गंधता, रोगट हवामान. त्यानंतर लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहे. वने ही दाट असल्याने वनात जाणे अवघड, वाहतुकीच्या समस्या, पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड, एकाच ठिकाणी अनेक प्रकारची वृक्ष या ठिकाणी आढळून येतात. आणि व्यावसायिक किफायतशीर सुद्धा हे लाकूड नाहीये. सरपटणारे प्राणी, कीटक यांचा उपद्रव, कठीण लाकूड असल्याने मृदू लाकडाच्या तुलनेत याला मागणी कमी आहे आणि त्यामुळे मागणी कमी म्हणजे किंमत सुद्धा कमी येते. त्यानंतर दुसरा प्रकार दिला आहे उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वने. नैऋत्य भागात आग्नेय आशिया, नैऋत्य आफ्रिका, ईशान्य व दक्षिण अमेरिका, ईशान्य आणि आग्नेय ब्राझील, ऑस्ट्रेलियाचा काही भाग. वनांच्या तळाशी अनेक झाडे झुडपे उगवतात. वने अधिक विरळ, अरण्यात रुंदपर्णी पानझडी वृक्ष आढळतात. साग, पळस, खैर इत्यादी झाडे इमारती लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर वने ही मानवी वस्तीच्या सानिध्यात असतात. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड या ठिकाणी झालेली आढळून येते. शेतीचे प्रमाण वाढल्याने वनातील जमिनी मोठ्या प्रमाणात शेतीखाली गेलेली आहे. वने नष्ट होण्याची भीती निर्माण झालेली आहे. वनसंवर्धन ही येथील महत्वाची गरज आहे. त्यानंतर आहे समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने. मध्य युरोप, पूर्व आशियाचा काही भाग, ब्रिटन, मध्य व पश्चिम युरोप, रशिया, चीन, जपान, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका व दक्षिण अमेरिकेचा काही भाग. वनांच्या रचनेत वृक्षांचे 2 किंवा 3 स्तर आढळतात. ओक, बीच, मॅपल, लॅन्स चेस्टनट, पाईन इत्यादी वृक्षांचे प्रमाण अधिक. वृक्ष एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून येतात. वनांचे उत्तम व्यवस्थापन, काही प्रमाणात वृक्षांचे व्यापारी तत्वावर लाकूडतोड, वृक्षारोपणावर भर, अन्य प्राणी संरक्षणावर सुद्धा भर दिला जातो. त्यानंतर आहे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने. टुंड्रा प्रदेश, युरेशियाचा उत्तरेकडील भाग, उत्तर अमेरिकेचा उत्तरेकडील भाग म्हणजेच अलास्का, त्याशिवाय ग्रीनलँड इत्यादी. एका जातीच्या वृक्षांचे प्रमाण अधिक. सूचीपर्णी वने या ठिकाणी आढळून येतात. वृक्ष हे सरळ व उंच आढळतात. या वृक्षांचे लाकूड हे सॉफ्ट असतं, मऊ असतं. लाकूड तोडीसाठी हा प्रदेश उपयुक्त आहे. या प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूड तोड केली जाते. यंत्राच्या साहाय्याने या ठिकाणी लाकूड तोड व्यवसाय विकसित झालेला आपल्याला आढळून येतो. यानंतर आपण परत याची माहिती बघू. वनामध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूड तोड हा एक महत्वाचा व्यवसाय आहे. वनस्पतीच्या बदलत्या स्वरूपावर आपण पृथ्वीवरील वनप्रदेशांचे वर्गीकरण विविध नैसर्गिक प्रदेशात करतो. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय पानझडी वने, समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने इत्यादी.
याच आणखी थोडे मुद्द्याचं विश्लेषण यामध्ये दिलेलं आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड हे अतिशय टणक असते. ही वने इतकी घनदाट असतात की त्यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात. तळाशी अनेक झाडे झुडपे उगवतात. ही वने दाट वस्तीच्या प्रदेशाच्या सानिध्यात असल्याने या वनातील जमिनी मोठ्या प्रमाणात शेतीखाली आणल्या आहेत. त्यामुळे वने नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सूचीप्रमाणे वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेल्या असतात. हे वृक्ष सरळ उंच वाढतात. ती सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडामुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त ठरलेली आहे. जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनात केला जातो. आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूड तोड केली जात आहे. त्यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून पर्यावरणासंबंधीच्या अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यानंतर मासेमारीकडे वळू. सुरुवातीला मासेमारीसाठी सुद्धा आपल्याला पान नंबर 35 वर आकृती 4.1 म्हणजे सुरुवातीला आपण नकाशाशी मैत्री करू. या नकाशाचे निरीक्षण करून त्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. तुम्हाला उत्तरे द्यायची आहे. ती उत्तरे मी ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिला प्रश्न आहे, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे? तर उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आपल्याला ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र आढळून येते. पुढच्या एका स्लाइड मध्ये मी तुम्हाला ग्रँड बँक याचा नकाशामध्ये दाखविलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, युरोप खंडाचा डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? गल्फ व उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह व ध्रुवीय शीत प्रवाह यांचे मिलन या क्षेत्रात होत असल्याने येथे माशांच्या खाद्याची विपुलता आढळून येते. त्यामुळे या क्षेत्रात माशांची चांगली पैदास होऊ शकते. म्हणून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. तिसरा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? ऑस्ट्रेलिया खंडात ऑस्ट्रेलियाच्या पूर्व दक्षिण आग्नेय दिशेला तर उत्तर पूर्व ईशान्य बाजूस मासेमारीचा विकास झालेला आहे. आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीचे क्षेत्र का जास्त आहे? दंतूर किनारपट्टी व उथळ भूखंड मंच यामुळे आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी क्षेत्र जास्त आहे. ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. कारण सांगा. उत्तर ध्रुवाकडून येणारा शीत प्रवाह व विषुववृत्ताकडून येणारा गल्फ उष्ण प्रवाह या भागात एकत्र असल्यामुळे या भागात प्लवंग हे माशाच्या खाद्याची विपुलता आढळून येते. त्यामुळे माशांची चांगली पैदास होते. तसेच येथे उथळ भूखंड मंच आहे. म्हणून ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. आपण जी चर्चा केली ते या नकाशामध्ये सुद्धा परत तुम्हाला तो नकाशा त्यासाठीच तुमच्या समोर आणलेला आहे. मासे ह्या नकाशाचे निरीक्षण करा आणि परत आपण मासेमारीची थोडस मुद्देसूद माहिती बघू. मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होतो. या व्यवसायांचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरतेच मर्यादित असले तरी सद्यस्थितीत ही एक महत्वाची प्राथमिक आर्थिक क्रिया आहे.
याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येमुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे उदरभरण फक्त शेतीच्या साह्याने होऊ शकत नाही आणि किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये शेती व्यवसाय हा दुय्यम केला जातो, तर मासेमारी हा व्यवसाय प्रमुख म्हणून केला जातो. म्हणून किनारवर्ती प्रदेशामध्ये मासे हेच ह्या लोकांचे प्रमुख खाद्य सुद्धा असते. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात या व्यवसायाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. या ठिकाणी तुम्हाला ग्रँड बँक दाखवलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह हे दोन कसे एकत्र आलेले आहे हे सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, की जेणेकरून नकाशा बघून तुमच्या जास्त चांगलं लक्षात राहावं आणि उत्तर लिहित असताना तुम्ही सुद्धा जेव्हा नकाशाच्या साह्याने प्रश्नाचं उत्तर लिहिता तेव्हा तुमचं प्रेझेंटेशन हे जास्त प्रभावी होतं आणि त्याला नकाशांना तुम्हाला वेगळे गुण दिले जात असतात, वेगळे मार्क्स दिले जात असतात. जेव्हा आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतात तेव्हा प्रत्येक जो मुद्दा आपण मांडतो त्याच्यासोबत नकाशामध्ये ते स्थान जर आपण दर्शवलं तर तुमच्या कन्सेप्ट, तुमच्या संकल्पना ह्या किती स्पष्ट आहे हे तपासणाऱ्याच्या लक्षात येत असतं. म्हणून मी सुद्धा नकाशाचा वापर तुम्हाला जास्तीत जास्त करून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मासेमारी व्यवसायासाठी अनुकूल असणारे घटक. भूखंड मंच. समुद्राचा असा भाग 200 मीटर पेक्षा कमी खोल आहे अशा उथळ समुद्रात भूखंड मंच असं म्हणतात. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागरातील चीन जवळील ओखेत्सर व उष्ण व सागरी प्रवाहाचा संगम विशेषतः भूखंड मंचावर होत असल्यास अशा प्रदेशात माशांचं खाद्य लवंग याची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येतात. उदाहरणार्थ क्युरेशियो उष्ण प्रवाह व ओयाशियो थंड प्रवाह जपान जवळ एकत्र येतात. या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तर आता बघू मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे इतर घटक. जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य अवगत आहे, त्यामुळे तेथे हा व्यवसाय जास्त वृद्धिंगत झाला आहे. जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्य घटकांची टंचाई यामुळे बेट स्वरूपातील देशांना मासेमारीवर अवलंबून राहावे लागते. उदाहरणार्थ जपान, फिलिपाईन्स. त्यामुळे येथे हा व्यवसाय परंपरेने आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झाला आहे. तिसरे आहे इतर व्यवसायांची कमतरता ही या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत आहे. चौथं, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय वाढीस लागला आहे. दंतूर किनारे उत्तम बंदराच्या निर्मितीस सहाय्यक ठरतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. उष्ण कटिबंधात मात्र त्यासाठी शीतगृहाची सोय करावी लागते. शेवटचा मुद्दा आहे किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज प्राप्त होते. तर या ठिकाणी आपण आपला मासेमारी व्यवसाय संपलेला आहे. यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे पशुपालन, खाणकाम आणि शेती या आर्थिक क्रियांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. थँक्यू.